तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डीटी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी बोर्ड परीक्षा 2026 साठी उपयोजित लेखन हा विभाग आपण अभ्यासणार आहोत। तर बघा हा एक वन शॉट व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये उपयोजित लेखन हा विभाग कशा पद्धतीने सोडवायचा, कोणते प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे असणार आहे आणि 2026 च्या परीक्षेसाठी कोणते प्रश्न ह्या विभागातील तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विभाग 5 उपयोजित लेखनासाठी तुम्हाला दिला जातो। तर बघा हा विभाग एकूण 24 गुणांसाठीचा असतो। तर बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि कोणते प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये अटेम्प्ट करायचे असणार आहेत ते आधी आपण समजून घेऊया। तर बघा ह्या विभागामध्ये तुमचा पहिला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 5 अ। तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 2 पैकी एक कृती ही सोडवायची असते आणि हा प्रश्न असतो तुमचा 6 गुणांसाठी। तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला पत्रलेखन आणि सारांश लेखन अशा 2 कृती तुम्हाला दिल्या जातात। या 2 पैकी एक कृती तुम्हाला सोडवायची असणार आहे। आता बघा परीक्षेमध्ये या दोन्ही कृतींपैकी कुठली कृती तुम्हाला सोडवायची असणार आहे, तर बघा परीक्षेमध्ये तुम्हाला पत्रलेखनाचा प्रश्न हा सोडवायचा असणार आहे। कारण बघा पत्रलेखनासाठी फिक्स फॉर्मॅट असतो आणि त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला मार्किंग स्कीम किंवा गुणदान हे केलं जातं। त्यामुळे बघा पत्रलेखनामध्ये तुम्हाला 6 पैकी 5 ते 5.5 गुण हे इझिली मिळतात। पण बघा तोच जर प्रश्न तुम्ही सारांश लेखनाबद्दलचा घेतला तर सारांश लेखनासाठी वेळ पण जास्त लागतो आणि तुम्हाला विचार करून लेखन हे करायचं असतं। त्यामुळे सारांश लेखनाला थोडासा वेळ जास्त लागतो आणि सारांश लेखनाला फॉर्मॅट नसल्यामुळे तुम्हाला 6 पैकी 4 ते 4.5 गुण परीक्षेमध्ये दिले जातात। त्यामुळे बघा प्रश्न क्रमांक 5 मध्ये तुम्हाला पत्रलेखन हा प्रश्न सोडवायचा असणार आहे। यानंतर बघा ह्या विभागामध्ये तुमचा दुसरा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 5 तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 3 पैकी 2 कृती ह्या सोडवायच्या असतात। तर बघा हा प्रश्न असतो तुमचा 10 गुणांसाठी। या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 3 कृती दिल्या जातात, त्यापैकी कुठल्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या असतात। ज्यामध्ये बघा जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन अशा 3 कृती तुम्हाला दिल्या जातात। आता बघा परीक्षेमध्ये या 3 पैकी कुठल्या 2 कृती तुम्हाला सोडवायच्या असणार आहेत, तर बघा परीक्षेमध्ये जाहिरात लेखन आणि बातमी लेखन या 2 कृती तुम्हाला सोडवायच्या असणार आहेत। कारण बघा बातमी लेखन आणि जाहिरात लेखन यांना देखील फिक्स फॉर्मॅट असतो आणि त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला गुणदान हे केलं जातं आणि बातमी लेखन आणि जाहिरात लेखन हे दोन्ही प्रश्न कमीत कमी वेळेमध्ये सोडवता येतात किंवा पूर्णपणे लिहिता येतात। पण बघा कथा लेखनासाठीचा जो प्रश्न असतो यामध्ये तुम्हाला विचार करून कथाही लिहायची असते आणि कथेला योग्य तात्पर्य आणि बोध असेल तरच तुम्हाला कथा लेखनासाठी गुणदान हे केलं जातं। त्यामुळे बघा परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 5 मध्ये तुम्हाला जाहिरात लेखन आणि बातमी लेखन हे 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात। यानंतर बघा उपयोजित लेखनामध्ये तुमचा तिसरा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 5 तर बघा हा प्रश्न तुम्हाला लेखन कौशल्यासाठी दिलेला असतो। तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 3 कृती दिल्या जातात, 3 पैकी कुठली एक कृती तुम्हाला सोडवायची असते। तर बघा हा प्रश्न असतो तुमचा 8 गुणांसाठी। आता बघा ह्या 8 गुणांच्या प्रश्नामध्ये तुम्हाला वैचारिक लेखन असेल, त्यानंतर आत्मकथन असेल आणि प्रसंग लेखन असेल अशा 3 कृती तुम्हाला दिल्या जातात। 3 पैकी कुठली एक कृती तुम्हाला 8 गुणांसाठी सोडवायची असते। आता बघा परीक्षेमध्ये तुम्हाला ह्या तिघी कृतींपैकी कुठली कृती सोडवायची असणार आहे, तर बघा तुम्हाला वैचारिक लेखनासाठीचा प्रश्न हा सोडवायचा असणार आहे। कारण बघा वैचारिक लेखनामध्ये तुम्ही जास्तीत जास्त लेखन हे करू शकतात आणि वैचारिक लेखनालाच 8 पैकी 7 ते 7.5 गुण इझिली मिळतात। त्यामुळे बघा तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 मध्ये वैचारिक लेखन हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा असणार आहे। तर बघा अशा पद्धतीने विभाग 5 उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला प्रश्न हे विचारले जातात। आता बघा तुमचा पहिला घटक असणार आहे पत्रलेखन। आता बघा परीक्षेमध्ये पत्रलेखन कशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं असते आणि परीक्षेमध्ये पत्रलेखनावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो ते आता आपण अभ्यासूया। तर बघा पत्रलेखनाचे 2 प्रकार पडतात, ज्यामध्ये तुमचा पहिला प्रकार आहे औपचारिक पत्रलेखन आणि दुसरा प्रकार आहे अनौपचारिक पत्रलेखन। तर बघा पत्रलेखन ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 2 पत्रलेखनासाठीचे विषय दिले जातात। 2 पैकी एका विषयावरती तुम्हाला पत्रलेखन हे करायचं असतं। एक तर तुम्ही औपचारिक पत्रलेखन लिहू शकतात किंवा अनौपचारिक पत्रलेखन हे लिहू शकतात। या दोन्ही पत्रलेखनापैकी एक पत्रलेखन तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवायचं असतं। आता बघा औपचारिक पत्रलेखन म्हणजे काय आणि अनौपचारिक पत्रलेखन म्हणजे काय, तर बघा औपचारिक पत्रलेखन म्हणजे जे पत्र आपण शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, बँक, कंपनी, वरिष्ठ अधिकारी अशा ठिकाणी लिहित असतो त्याला आपण औपचारिक पत्रलेखन असं म्हणतो। आणि अनौपचारिक पत्रलेखन म्हणजे काय, तर जे पत्र आपण मित्रांना, नातेवाईकांना, आपल्या पालकांना, आई-वडिलांना, भावंडांना लिहितो त्याला आपण अनौपचारिक पत्रलेखन असं म्हणतो। आता बघा परीक्षेमध्ये तुम्हाला औपचारिक आणि अनौपचारिक पत्रलेखन या दोन्ही पत्रलेखनापैकी कोणतं पत्रलेखन हे सोडवायचं असणार आहे, तर बघा तुम्हाला परीक्षेमध्ये औपचारिक पत्रलेखन हा विषय किंवा ह्या विषयावरती तुम्हाला पत्रलेखन हे करायचं असणार आहे।
कारण बघा औपचारिक पत्रलेखन लिहिणं खूप सोपं आहे. याला फिक्स फॉर्मॅट असतो आणि त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला मार्किंग स्कीम किंवा गुणदान हे केलेलं असतं. त्यामुळे बघा औपचारिक पत्रलेखन कमी वेळामध्ये लिहिलं जातं आणि त्याला 6 पैकी 5 ते 5.5 गुण तुम्हाला इझिली मिळतात. आता बघा फॉर्मॅट कशा पद्धतीने असणार आहे ते आता आपण समजून घेऊ. तर बघा औपचारिक पत्रलेखन लिहिताना तुम्हाला सगळ्यात प्रथम तुम्हाला दिनांक लिहायचे असणार आहे. त्यानंतर प्रति तुम्हाला लिहायचं असणार आहे. त्याखाली ज्या व्यक्तीला आपण पत्र पाठवत आहोत त्या व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीचा पत्ता तुम्हाला लिहायचा असणार आहे. त्यानंतर पत्रलेखनाचा विषय, तर बघा विषय 2 ते 3 शब्दांमध्ये तुम्हाला मांडायचा असणार आहे. त्यानंतर माननीय किंवा आदरणीय असं लिहून तुम्हाला पत्रलेखनाला सुरुवात ही करायची असणार आहे. आता बघा पत्रलेखन कमीत कमी 2 ते जास्तीत जास्त 3 परिच्छेदांमध्ये तुम्हाला करायचं असणार आहे. ज्यामध्ये बघा जर तुम्ही पत्रलेखन 2 परिच्छेदांमध्ये केलं तर तुम्हाला पहिल्या परिच्छेदामध्ये तुम्हाला पत्र लिहिण्याचं कारण तुम्हाला लिहायचं असणार आहे आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये सविस्तर माहिती किंवा पत्रलेखनामध्ये आपण काय विषय मांडतोय याचा सारांश तुम्हाला मांडायचा असणार आहे. तर बघा 2 परिच्छेदांमध्ये पत्र तुम्हाला लिहायचं असणार आहे. त्यानंतर बघा पत्राचा शेवट तुम्हाला आपला विश्वासू किंवा आपला नम्र असं लिहून आणि त्याखाली तुमचं नाव म्हणजे जो व्यक्ती पत्र लिहित आहे त्याचं नाव आणि त्याचा पत्ता असा फॉर्मॅट करून तुम्हाला पत्रलेखन हे सोडवायचं असणार आहे. तर बघा हा प्रश्न एकूण 6 गुणांसाठीचा असतो आणि ह्या फॉर्मॅटनुसार जर तुम्ही पत्रलेखन लिहिलं मला 6 पैकी 5 ते 5.5 गुण तुम्हाला इझिली मिळतात. आता बघा परीक्षेमध्ये पत्रलेखनावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो ते आता आपण बघूया. तर बघा विभाग 5 उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक 5 तुम्हाला पहिली कृती दिली जाते पत्रलेखनासाठी. आता बघा परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने असतो तर तुम्हाला माहिती दिलेली असते. त्या माहितीखाली तुम्हाला या ठिकाणी 2 विषय दिले जातात आणि त्या 2 विषयांवरती तुम्हाला पत्रलेखन हे करायचं असतं. म्हणजे दोन्हीपैकी एका विषयावरती तुम्हाला 6 गुणांसाठी पत्रलेखन हे लिहायचं असणार आहे. आता बघा सगळ्यात आधी पत्रलेखनाचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा ते आपण समजून घेऊया. तर बघा सगळ्यात आधी जी तुम्हाला माहिती दिलेली ती माहिती शांतपणे वाचायची, ती माहिती समजून घ्यायची आणि त्यानंतरच पत्रलेखनाला सुरुवात करायची. तर बघा यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, या बॉक्समध्ये किंवा ह्या ठिकाणी पत्र कोण लिहित आहेत त्याचं नाव आणि त्याचा पत्ता हा तुम्हाला दिलेला असतो. मनाने पत्रलेखनामध्ये स्वतःचं नाव किंवा स्वतःचा पत्ता टाकायचं नाही, त्यामुळे मार्क्स तुमचे कट होतात. तर बघा प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला जो व्यक्ती पत्र लिहित आहे त्याचं नाव आणि पत्ता तुम्हाला दिलेला असतो. तर बघा तो पत्ता आणि ते नाव तुम्हाला या ठिकाणी दिलेलं असतं. त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला औपचारिक पत्रलेखन आणि या ठिकाणी अनौपचारिक पत्रलेखन असे 2 विषय तुम्हाला दिले जातात. आता बघा परीक्षेमध्ये आपल्याला औपचारिक पत्रलेखन लिहायचं असणार आहे, त्यामुळे आपल्या पहिल्या विषयावरती तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं असणार आहे. तर बघा दिलेला विषय शांतपणे वाचून घ्यायचा. त्या विषयामध्ये तुम्हाला दिलेलं असतं की आपण पत्र कोणाला लिहित आहोत, त्या व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीचा पत्ता तुम्हाला प्रश्नपत्रिकेत किंवा दिलेल्या माहितीमध्येच दिलेला असतो. आता बघा पत्रलेखन कशा पद्धतीने केलं जातं तर बघा पत्रलेखन सगळ्यात आधी तुम्हाला दिनांक लिहायचे असणार आहे जी तुम्हाला प्रश्नामध्ये किंवा माहितीमध्ये दिलेली असते. त्यानंतर प्रति असं लिहायचं आणि त्याखाली ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहित आहोत त्या व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीचा पत्ता आपल्याला लिहायचा असणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला विषय हा लिहायचा असणार आहे. विषय तुम्हाला 2 ते 3 शब्दांमध्ये मांडायचा असणार आहे. जसं की आपण ह्या पत्रलेखनामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमासाठी रोपांची मागणी असा आपण विषय हा मांडलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला पत्रलेखनाला सुरुवात करायची. पत्रलेखन कमीत कमी 2 ते जास्तीत जास्त 3 परिच्छेदांमध्ये तुम्हाला करायचं असणार आहे. पहिल्या परिच्छेदामध्ये आपण पत्र का लिहित आहोत याचं कारण तुम्हाला लिहायचं असणार आहे. दुसऱ्या परिच्छेदामध्ये पत्रलेखनाची सविस्तर माहिती किंवा पत्रलेखनाचा सारांश तुम्हाला मांडायचा असणार आहे. तिसऱ्या परिच्छेदामध्ये पत्रलेखनाचा समारोप किंवा शेवट तुम्हाला करायचा असणार आहे. त्यानंतर बघा पत्राचा शेवट कशा पद्धतीने करतो, आपला नम्र किंवा आपला विश्वासू असं तुम्हाला लिहायचं असणार आहे. त्यानंतर पत्र कोण लिहित आहेत त्याचं नाव आणि त्याखाली त्याचा पत्ता तुम्हाला लिहायचा असणार आहे. तर बघा या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीचा पत्ता तुम्हाला लिहायचा असणार आहे. अशा पद्धतीने पत्रलेखनाचा प्रश्न हा सोडवायचा असतो. तर बघा हा फिक्स फॉर्मॅट आहे, हा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा असणार आहे. आता बघा 2026च्या परीक्षेसाठी पत्रलेखनासाठी कोणते प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात किंवा कोणते प्रश्न किंवा कोणते विषय तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण समजून घेऊया. तर बघा पहिला विषय तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पुस्तकांची मागणी करणारं पत्र. त्यानंतर दुसरा विषय आहे रोपांची मागणी करणारं पत्र. त्यानंतर खेळ साहित्याची मागणी करणारे पत्र आणि चौथा विषय आहे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनंती करणारे पत्र. तर बघा हे 4 विषय आहेत जे तुम्हाला 2026च्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा आपण दुसरा घटक अभ्यासणार आहोत जाहिरात लेखन. आता बघा जाहिरात लेखन कशा पद्धतीने केलं जातं, परीक्षेत कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो ते आता आपण अभ्यासूया. त्याआधी काही महत्त्वाचे मुद्दे जाहिरात लेखन करताना ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर बघा तुमचा पहिला मुद्दा असणार आहे चौकट. तर बघा संपूर्ण जाहिरात एका आकर्षक चौकटीत लिहावी, यामुळे ती सुटसुटीत आणि प्रभावी दिसते. त्यानंतर बघा दुसरा मुद्दा आहे मथळा किंवा हेडलाईन. जाहिरातीचा मथळा ठळक, मोठा आणि लक्ष वेधून घेणारा असावा. त्यानंतर बघा तिसरा मुद्दा आहे प्रमुख वैशिष्ट्ये.
उत्पादनाची किंवा सेवेची वैशिष्ट्ये थोडक्यात किंवा आकर्षक शब्दात जाहिरातीमध्ये तुम्हाला मांडायची असणार आहे. त्यानंतर बघा चौथा मुद्दा आहे सवलत किंवा ऑफर. खास सवलत ठळकपणे उल्लेख करावा. उदाहरणार्थ 50% सूट किंवा एकावर एक फ्री. आणि पाचवा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे संपर्क. तर बघा जाहिरातीच्या शेवटी पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी किंवा वेबसाईट यांचा उल्लेख करावा. तर बघा हे 5 मुद्दे आहेत जे तुम्हाला जाहिरात लेखन करताना लक्षात ठेवायचे. तर बघा पहिला मुद्दा काय आहे, तर बघा पहिला मुद्दा जो असणार आहे तुम्हाला पूर्ण जाहिरात एका चौकटीमध्ये लिहायची असणार आहे. त्यानंतर बघा दुसरा मुद्दा आहे तुमच्या जाहिरातीला एक ठळक मथळा किंवा आकर्षक मथळा असला पाहिजे, जेणेकरून मथळा वाचताच किंवा हेडलाईन वाचताच जाहिरातीचा संपूर्ण सार तुम्हाला समजला पाहिजे. त्यानंतर बघा तिसरा मुद्दा आहे प्रमुख वैशिष्ट्ये. तर बघा ज्या उत्पादनाची किंवा ज्या सेवेची आपण जाहिरात लेखन करतोय त्या उत्पादनाची, त्या वस्तूची किंवा त्या सेवेची तुम्हाला वैशिष्ट्ये जाहिरातीमध्ये नमूद करायची असणार आहे. त्यानंतर बघा चौथा मुद्दा आहे खास सवलत किंवा खास ऑफर. त्यासाठी बघा 50% सूट किंवा एकावर एक फ्री असे वाक्य तुम्ही जाहिरातीमध्ये वापरू शकतात. त्यानंतर बघा पाचवा मुद्दा आहे जाहिरातीमध्ये सगळ्यात शेवटी तुमचा संपर्क तुम्हाला द्यायचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही मोबाईल नंबर देऊ शकतात, ईमेल आयडी देऊ शकतात किंवा तुमचा पत्ता तुम्ही देऊ शकतात. तर बघा ह्या 5 मुद्द्यांच्या आधारावरती आपल्याला जाहिरात लेखन करायचं असतं. आता बघा जाहिरात लेखनाचा फॉर्मॅट कशा पद्धतीने असतो तो फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर सगळ्यात वरती जाहिरात लेखनाचा मथळा किंवा हेडलाईन तुम्हाला लिहायची असणार आहे. तर बघा हेडलाईन जेवढी तुमची आकर्षक असणार आहे तेवढे जास्त गुण तुम्हाला जाहिरात लेखनाला मिळणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला वैशिष्ट्ये लिहायची असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही सूट किंवा ऑफर्स ह्या लिहू शकतात. तर बघा जाहिरात लेखन करताना विविध शेप्स किंवा आकार तुम्हाला वापरायचे असणार आहेत. त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला आणखी काही वाक्य वापरायचे जे तुमच्या जाहिरात लेखनाला आकर्षक बनवतील. आणि सगळ्यात शेवटी तुमचा संपर्क म्हणजेच पत्ता किंवा तुम्हाला मोबाईल नंबर जाहिरातीमध्ये द्यायचा असणार आहे. तर बघा हा फिक्स फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅटनुसार जाहिरात लेखन तुम्हाला करायचं असणार आहे. जर तुम्ही हा फॉर्मॅट लक्षात ठेवला किंवा ह्या फॉर्मॅटनुसार जर तुम्ही जाहिरात लेखन केलं तर तुम्हाला 5 पैकी 4 ते 4.5 गुण तुम्हाला इझिली मिळणार आहेत. आता बघा परीक्षेमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न असतो आणि तो कशा पद्धतीने सोडवायला पाहिजे ते आता आपण अभ्यासूया. तर बघा प्रश्न क्रमांक 5A खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा असा हा तुमचा प्रश्न असतो. यामध्ये तुमचा पहिलाच प्रश्न असतो जाहिरात लेखनासाठी. जाहिरात लेखनासाठीचा जो प्रश्न असतो यामध्ये तुम्हाला विषय दिलेला असतो, कुठल्या विषयावरती तुम्हाला जाहिरात लेखन करायचं असतं. तर बघा संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा असा हा तुम्हाला विषय दिलेला आहे आणि ह्या विषयावरती तुम्हाला जाहिरात लेखन करायचं असणार आहे. आता बघा जाहिरात लेखन करताना सगळ्यात वरती तुम्हाला हेडलाईन किंवा मथळा तुम्हाला लिहायचा असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी वैशिष्ट्य तुम्ही लिहू शकतात. त्यानंतर खास सवलत किंवा खास ऑफर तुम्हाला या ठिकाणी लिहायचे असणार आहेत. शेवटी तुमची जाहिरात आकर्षक बनवण्यासाठी काही वाक्य तुमच्या मनाने वापरायचे असणार आहेत किंवा मनाने तयार करून लिहायचे असणार आहेत. आणि जाहिरातीच्या शेवटी तुमचा संपर्क किंवा तुमचा पत्ता किंवा मोबाईल नंबर तुम्हाला लिहायचा असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने जाहिरात लेखनाचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो. आता बघा 2026 बोर्डाच्या परीक्षेसाठी जाहिरात लेखनासाठी कोणते विषय तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा शैक्षणिक जाहिरातीसाठी योग वर्ग किंवा योगा क्लासेस यासाठी जाहिरात तयार करा असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर संगणक प्रशिक्षण केंद्र यावरती तुम्हाला जाहिरात लेखनासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा ड्रॉइंग किंवा चित्रकला वर्ग यासाठी तुम्हाला जाहिरात लेखन तयार करा असा हा तुम्हाला प्रश्न हा विचारला जातो. तर बघा हे 3 विषय आहेत जे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. तर बघा हेच विषय वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर बघा वस्तू आणि दुकानं यामध्ये शालेय साहित्याचे दुकान किंवा विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर हे 2 विषय तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. त्यानंतर बघा सेवा यावरती जाहिरात लेखनासाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर आणि पुस्तक प्रदर्शन हे 2 विषय तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा ओव्हरऑल एकूण तुम्हाला 7 विषय तुम्हाला दिलेले आहेत. हे 7 विषय जाहिरात लेखनासाठी 2026च्या परीक्षेसाठी तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर आपण तिसरा घटक अभ्यासणार आहोत बातमी लेखन. आता बघा बातमी लेखनावरती बोर्डाच्या परीक्षेत कशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारला जातो आणि तो कशा पद्धतीने सोडवायचा असतो ते आता आपण अभ्यासूया. त्याआधी बातमी लेखन करताना काही महत्त्वाचे मुद्दे जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर बघा पहिला मुद्दा असणार आहे तुम्हाला वस्तुनिष्ठता. बातमी लिहिताना स्वतःचे मत, विचार किंवा भावना मांडू नये. जे घडले ते जसेच्या तसे मांडावे किंवा जसंच्या तसं लिहावं. तर बघा बातमी लेखनासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विषय दिलेला असतो, काही माहिती दिली असते. त्या माहितीला स्वरूपूनच तुम्हाला बातमी लेखन हे करायचं असतं. त्यामध्ये स्वतःचं मत, विचार किंवा भावना तुम्हाला मांडायच्या नसतात. त्यानंतर बघा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे भूतकाळाचा वापर. तर बघा बरेचसे विद्यार्थी बातमी लेखन हे वर्तमान काळामध्ये करतात. तर बघा बातमी ही आपण घडून गेलेल्या घटनेची लिहित असतो. त्यामुळे बघा बातमी लेखन करताना प्रत्येक वाक्य हे तुमचं भूतकाळात असलं पाहिजे. त्यानंतर बघा तिसरा मुद्दा बातमी कमीत कमी 3 परिच्छेदात लिहावी. त्यानंतर चौथा मुद्दा बातमीला योग्य ते शीर्षक द्यावे. तर बघा हे 4 मुद्दे आहेत. या 4 मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला बातमी लेखन हे करायचं असतं. आता बघा बातमी लेखनाचा फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे.
तर बघा बातमी लेखन करताना सगळ्यात प्रथम तुम्हाला बातमीला शीर्षक हे द्यायचं असतं. त्यानंतर बघा दुसरं तुम्हाला या ठिकाणी बातमीचं स्थळ आणि दिनांक तुम्हाला नमूद करायचे असणार आहे. त्याखाली आमच्या बातमीदाराकडून किंवा आमच्या वार्ताहराकडून असं लिहून तुम्हाला बातमी लेखनाला सुरुवात ही करायची असणार आहे. तर बघा बातमी कमीत कमी 3 परिच्छेदांमध्ये तुम्हाला करायची असते. त्यामध्ये बघा पहिल्या परिच्छेदात बातमीचा संपूर्ण सारांश थोडक्यात तुम्हाला मांडता आला पाहिजे किंवा तुम्हाला मांडायचा असणार आहे. त्यानंतर बघा काय घडले, कुठे घडले, कधी घडले आणि कोणासोबत घडले या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पहिल्या परिच्छेदामधून मिळाली पाहिजे. अशा पद्धतीने बातमी लेखनाचा पहिला परिच्छेद तुम्हाला लिहायचा असणार आहे. त्यानंतर बघा दुसऱ्या परिच्छेदामध्ये घटनेचा क्रम, सहभागी व्यक्ती, त्यांचे विचार आणि त्यांच्या प्रतिक्रिया यांचा समावेश तुम्हाला दुसऱ्या परिच्छेदामध्ये करायचा असणार आहे. आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये तुम्हाला बातमीचा शेवट हा करायचा असणार आहे. तर बघा हा बातमी लेखनाचा फॉर्मॅट आहे. बातमी लेखन कमीत कमी 3 परिच्छेदांमध्ये झालं पाहिजे. पहिल्या परिच्छेदामध्ये थोडक्यात तुम्हाला बातमीचा सारांश मांडायचा असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या परिच्छेदामध्ये घटनेचा क्रम किंवा बातमीचा क्रम तुम्हाला मांडायचा असणार आहे. आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये तुम्हाला बातमीचा शेवट हा करायचा असणार आहे. अशा 3 परिच्छेदांमध्ये तुम्हाला बातमी लेखन हे करायचं असणार आहे. त्यामध्ये बघा सगळ्यात वरती तुम्हाला शीर्षक हे द्यायचं असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी स्थळ आणि दिनांक आणि त्याखाली आमच्या बातमीदाराकडून किंवा आमच्या वार्ताहराकडून अशा पद्धतीचा फॉर्मॅट हा तुमच्या बातमी लेखनाचा असणार आहे. आता बघा बातमी लेखनावरती परीक्षेमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो ते आता आपण बघूया. तर बघा प्रश्न क्रमांक 5A मध्ये तुम्हाला बातमी लेखनासाठी प्रश्न हा दिलेला असतो. तर बघा दुसरा प्रश्न तुमचा बातमी लेखनासाठी असतो. यामध्ये तुम्हाला विषय दिलेला असतो आणि त्या विषयाला स्वरूपून तुम्हाला बातमी लेखन करायचं असतं. तर बघा खालील विषयावर बातमी तयार करा. ज्ञानज्योत विद्यालय वर्धा येथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा झाला. म्हणजे तुम्हाला ह्या विषयावरती बातमी लेखन हे करायचं असणार आहे. आता बघा बातमी लेखनाचा जो फॉर्मॅट आहे त्याला स्वरूपून तुम्हाला बातमी लेखन हे करायचं असणार आहे. ज्यामध्ये सगळ्यात वरती तुम्हाला शीर्षक द्यायचं असणार आहे. ज्ञानज्योत विद्यालय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला शीर्षक द्यायचं असणार आहे. त्यानंतर बघा वर्धा आणि 16 ऑगस्ट तुम्हाला दिनांक आणि स्थळ लिहायचं असणार आहे. त्यानंतर आमच्या बातमीदाराकडून किंवा आमच्या वार्ताहराकडून आणि त्यानंतर तुम्हाला बातमी लेखनाला सुरुवात ही करायची असणार आहे. तर बघा पहिल्या परिच्छेदामध्ये तुम्हाला बातमीचा थोडक्यात सारांश मांडायचा असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या परिच्छेदामध्ये बातमी कशी घडली, बातमीचा घटनाक्रम, बातमीमध्ये कोण कोण समाविष्ट होतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला दुसऱ्या परिच्छेदामध्ये लिहायच्या असणार आहेत. आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये बातमीचा थोडक्यात तुम्हाला शेवट हा करायचा असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला बातमी लेखन हे करायचं असणार आहे. यानंतर बघा आपण पुढचा घटक अभ्यासणार आहोत वैचारिक लेखन. आता बघा वैचारिक लेखन म्हणजे काय आणि वैचारिक लेखन कशा पद्धतीने केलं जातं, परीक्षेत कशा पद्धतीचा प्रश्न असतो ते आता आपण समजून घेऊया. तर बघा वैचारिक लेखन करताना काही मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ज्यामध्ये बघा पहिला मुद्दा असणार आहे विषयाची समज. तर बघा लेखन करण्यापूर्वी तुम्हाला जो विषय दिलेला आहे तो विषय तुम्हाला नीट समजून घ्यायचा असणार आहे. त्या विषयावरती 2 मिनिटं शांततेत विचार करायचा आणि त्यानंतरच लेखनाला सुरुवात करायची. त्यामध्ये महत्त्वाचं काय, तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे एका बाजूला लिहून ठेवायचे आणि त्या मुद्द्यांना स्वरूपून तुम्हाला वैचारिक लेखन हे करायचं असणार आहे. म्हणजे तुम्हाला जो विषय दिलेला आहे तो विषय सगळ्यात आधी समजून घ्यायचा, त्या विषयावरती महत्त्वाचे मुद्दे साईडला लिहून घ्यायचे आणि त्यानंतर वैचारिक लेखनाला सुरुवात ही तुम्हाला करायची असणार आहे. त्यानंतर बघा स्वतःचे विचार यांना तुम्हाला वैचारिक लेखनामध्ये महत्त्व द्यायचं असणार आहे. स्वतःचे विचार तुम्हाला वैचारिक लेखनामध्ये मांडायचे असणार आहेत. त्यानंतर बघा जास्तीत जास्त उदाहरणांचा वापर तुम्हाला वैचारिक लेखनामध्ये करायचा असणार आहे. तर बघा वैचारिक लेखन करताना सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ते असते उदाहरणांचा वापर. तर बघा आपले विचार पटवून देण्यासाठी समर्पक आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणं तुम्हाला वैचारिक लेखनामध्ये मांडायची असणार आहे. तर बघा हे 3 मुद्दे आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. सगळ्यात आधी दिलेला विषय नीट समजून घ्यायचा आणि त्यानंतरच वैचारिक लेखनाला सुरुवात करायची आणि लेखन करताना जास्तीत जास्त उदाहरणांचा वापर तुम्हाला करायचा असणार आहे. आता बघा परीक्षेमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो ते आता आपण बघूया. तर बघा प्रश्न क्रमांक 5E लेखन कौशल्य यामधला तिसरा प्रश्न असतो तुम्हाला वैचारिक लेखनासाठी. यामध्ये बघा तुम्हाला विषय दिलेला असतो. जास्त करून तुम्हाला सामाजिक विषयच दिले जातात. जसं की तुम्हाला पर्यावरण संरक्षण असेल, जलसंधारण असेल किंवा वाहतूक कोंडी असेल, असे तुम्हाला सोपे विषय दिले जातात ज्यावरती तुम्ही स्वतःचे विचार मांडू शकतात. तर बघा या ठिकाणी विषय दिलेला आहे जल प्रदूषण समस्या व उपाय. म्हणजे बघा तुम्हाला वैचारिक लेखन करताना जल प्रदूषण सगळ्यात आधी नीट समजून घ्यायचं आहे. त्यावरती उपाय तुम्हाला सुचवायचे आहेत. त्यावरती समस्या कोणत्या आहेत, त्यावरती उपाय कोणते आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला वैचारिक लेखनामध्ये सविस्तर लिहायच्या असणार आहेत. आता बघा वैचारिक लेखन करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते तर वैचारिक लेखनाला जे तुम्हाला विषय दिलेला आहे त्या विषयाला समर्पक असं तुम्हाला टायटल किंवा शीर्षक द्यायचं असणार आहे. तर बघा वैचारिक लेखनासाठी तुम्हाला कमीत कमी 1 ते 1.5 पान लेखन हे करायचं असतं. जर तुम्ही 1 ते 1.5 पान लेखन केलं आणि विषयाला समजून जर तुम्ही लेखन केलेलं असेल तर तुम्हाला वैचारिक लेखनामध्ये 8 पैकी 7 ते 7.5 गुण तुम्हाला इझिली मिळतात. तर बघा वैचारिक लेखन हा खूप सोपा प्रश्न असतो. यामध्ये फक्त तुम्हाला स्वतःचे विचार हे नीट समजून घ्यायचे असणार आहेत आणि त्या विचारांना तुम्हाला मांडायचं असणार आहे.
तर बघा अशा पद्धतीने वैचारिक लेखनावरती प्रश्न हा तुम्हाला विचारला जातो आणि अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचा असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये 2026 बोर्डाच्या परीक्षेसाठी मराठी विषयातील उपयोजित लेखन हा विभाग आपण समजून घेतला. यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, कोणते प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवायचे असणार आहेत आणि 2026च्या परीक्षेसाठी उपयोजित लेखन ह्या विभागातील कोणते प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.